यशयाचा 54 अध्याय 8 वचन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले, पण मी तुझ्यावर दया करेन. तुझ्यावर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. यस, आमेन. जय सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की रागाच्या आवेशात मी तुझ्यापासून क्षणभर तोंड लपवले, पण मी तुझ्यावर दया करेन. यस, आमेन. जेव्हा आपण आपल्या काही चुका, आपल्या परेशानीमध्ये आपण गुरफटतो आणि परमेश्वरापासून आपण दूर जातो आणि आपणच आपल्या आशीर्वादाला काय गमावून बसतो प्रियांनो. हो, तर परमेश्वर काय सांगत आहे की परमेश्वर त्यावेळी आपल्यावरती काय रागात येतो आणि काही क्षणासाठीच तो आपल्यापासून काय त्याचं मुख फिरवून घेतो प्रियांनो. पण जेव्हा आपण परमेश्वराचं मुख आपल्यापासून फिरवलं जाईल तेव्हा आपण काय होऊ, नाशाच्या मार्गावरती जाऊन उभे राहू, कारण तेव्हा आपल्याला वाचवणारा हा कोणीच राहणार नाही. पण परमेश्वर काय म्हणत आहे पहा, की मी असं क्षणभरासाठीच करेन, पण मी तुझ्यावर दयाही काय सनातन करणार आहे. हो, सर्व काळ हा प्रसन्न परमेश्वर आपल्यावरती राहणार आहे. पण परमेश्वर कधी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे, जेव्हा आपण काय करू की या जगिक व्यापामध्ये न अडकता चोरी, निंदा, नालस्ती ह्या सर्व गोष्टीपासून आपण स्वतःला वंचित ठेवू, दूर ठेवू, तेव्हाच परमेश्वर आपल्याला काय करणार आहे, आशीर्वाद हा देणार आहे. आणि परमेश्वर आपला काय आहे, उद्धार करता आहे. हो, आपल्याला सार्वकालिक जीवन देणारा हा आपला परमेश्वर पिता आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे प्रियांनो, की या जगी गोष्टीमध्ये न गुरफटता आपण परमेश्वराच्या वचनांचं पालन करून परमेश्वराच्या सानिध्यात राहणं महत्त्वाचं आहे. आणि देवाच्या कार्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर आशीर्वाद देण्यासाठी कधीही तो कचराई करत नाही, कधीही तो कमी करत नाही प्रियांनो. कारण वचन एका ठिकाणी परमेश्वराचं असंही सांगतो की हे काय आकाश पृथ्वीचे काय होतील, हे पर्वतसुद्धा नष्ट होतील म्हणलेलं आहे, पण माझे वचन हे काय अटळ राहणार आहेत. हो, तर त्यामुळे जेव्हा परमेश्वर आपल्याला आश्वस्त करत आहे की माझी दया तुझ्यावर सनातन राहणार आहे आणि मी तुझ्यावरती कृपा करणार आहे, तर यस, आपण आमेन म्हणून या वचनांना रिसीव केलं पाहिजे, या आशीर्वादाला रिसीव केलं पाहिजे. आणि ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण या वचनाला ग्रहण करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने आम्ही तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझं वचन सांगते माझ्या बाप्पा की तू काय आमच्या चुकामुळे तुला आम्ही राग येऊ नये, आम्ही तुला क्रोधित करू नये, यासाठी आम्हाला तू ज्ञानबुद्धी समज दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, वाईट गोष्टी, वाईट विचारापासून आम्हाला दूर ठेव माझ्या बाप्पा, आणि तुला आम्ही क्रोधित करू नये असं तो आम्हाला बनव माझ्या राजा. हो दे बाप्पा, तुझ्या वचनावर चलण्यास आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या राजा. आम्हाला वाटचाल दाखव माझ्या परमेश्वरा. हो माझ्या राजा, जेणेकरून तुझी दया आमच्यावरती कायम राहावी असं तो आम्हाला कर माझ्या राजा. तुझ्या दयेमध्ये, तुझ्या आशीर्वादामध्ये आम्हाला वाढव माझ्या परमेश्वरा. तुझी कृपा आमच्यापासून तू दूर करू नकोस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्हाला ज्ञानबुद्धी समज दे. आम्हाला जगिक जीवन जगत असताना तो आमचा पाठीराखा हो, रखवालदार हो माझ्या राजा. हो परमेश्वरा, परत एक वार बाप्पा ह्या वचनासाठी, ह्या दिवसासाठी आणि ह्या जीवनासाठी मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त अँड थँक्यू सो मच.